श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येथे रूपे श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इतिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोनी मनी निवास केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र पुचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्यैसे होईल वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेला मुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे त्यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढेवरी. उभयंतासी ते मानले तत्काळ यापरी केले तो नवल एक वर्तले एका सादर होनी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे पंडिते कोणी वर्तमान आनंद झाला त्याला गोन हरिभाऊ ते भेटून व्रत निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांनी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्मसार्थ करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वरती मुख पाहता नयन पाती न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गांसी आणिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केला पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्था ते.
ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलले, त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले, आनंदाने हरिभाऊचे तन मन स्वामी चरणी दृढ झाले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात यांसी आनंदी आले, मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची, चित्ता गोड न लागती संसार वार्ताचे नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करोनी अर्पावया, स्वामी चरणी आले अक्कलकोटा ते. भक्तजनांचा कैवारी पाहोनिया, डोळे भरी माथा ठेविला चरणावरी, बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या, समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी, भक्त सका दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी, दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती, तू माझा सूत झालास आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र. संसार देई सोडोनी मग छाटी, कफनी जोळी समर्थे तयांसी दिदली ती घेऊनी तयावेळी. परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती, हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे. धरू नको आता काज उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज जन भजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार, लोभ मोह मात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकोनी ऐशी आनंद झाला, मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरू मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ, गेली भव्यता उपरती झाली चित्ता, षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी, मन न वळे सत्य ज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु जे, केवळ पोट भरू भवसागर पैलतील उतरतील ते कैसे. तैसे नवेची समर्थ जे, परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी, बोलाविले संकल्प करोनी ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची, कांता ती करी भूत कांता घेत उर वडवोनी. मने जोडोनिया कर लुटविता तुम्ही संसार, हा नवे विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रुने दिवस काढले आपण, परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकल जन धिक्कारील, पिशून उपवास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली, हे कैसी त्या गोनिया संसार सुखाशी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोनी पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन सेवावे वणत पार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्यांची, मना माझी आणावी त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसाल जरी वणी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिलेसे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तुही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी, सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदापि. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन, हे केले महत्पुण्य से कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्व स्वधर्म करावे, यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होत असे.
विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी तेची उत्तरे कोणिया स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीतसे तेचे परितारेच्या चित्तात षड्रूपी होते जागत संसाराचे मिथ्यत्व ते लागी कळेना आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासने आडाकिनी त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अनुमात्र धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे षड्विकार त्यागुणी रतला जो स्वामी चरणी दृढ निश्चय केला म्हणे संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंगा समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होनी गोसावी मठा माझी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरु आज्ञेने झाले विरक्त परिजन त्या ते निंदित नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भव दुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17 अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा षड्विकारा जिंकिले संसारात ते त्यागिले रात्रंदिनरत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्कृती कवणाची नाही भीती सदा चित्ती आनंद स्वामी नामाचे भजन त्यांची चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती संसाराते सोडून बैसले गोसावी होऊन हे पाहुनी कित्येक जण हासताती तयाते परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सूत न मानिती अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेच स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे व्रत ऐकूनी दुःख केले अनिवार्य मोहावरती सापडले मायावश जे झाले त्यांसी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची पुत्रवात्सल्ये करून पाही शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी निज सुता पाहुनी वक्षस्थळ घेत बडवणी अंग टाकीले धरणी बहुत आक्रोश मांडलेला निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू गे जननी मज लागी प्रसवनी मान्य झाली त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी परी त्याच्या या गोष्टी तेसी गोड न लागती म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती
तयांसी घेऊन भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. हो नियादी नवदन करीती विनंती कर जोडून म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा. ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर त्यासी पिशाचे लागले थोर माझी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेळ लाविले त्यांचीच धरावी पाऊले येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कोंदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निस्सीमजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जनता ते हसत ढोंग वगे म्हणती हे. निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती श्री चरणा विनासक्ती अन्य विषयावरी नसे. जन निंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण परी शांत चित्ते त्या प्रती उपदेशती स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले सत्यपथा चरण चुकले निज कार्या ते विसरले मोहे पडले भवजाली. ऐसे जे का मूळ जनते भक्ता देती दूषण परी तेने अंतकरण दुःखित नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे के समयासी नगर करणाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊनी राहत महाज्ञानी असती ते. एक वार पहावे तयांसी इच्छा झाली नानासी मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशीवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांसी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी पाहुणी असो भक्तांसी परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सानिध्य भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडोनी. लोकापवादाचे भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्ती नोहे भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिता ती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार रहित सत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तीत भजोबारीला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यांसी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनाती लखून सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीचे आज्ञे वाचुनी दर्शन नोहे कोणा लागोनी ऐसे वर्तमान ऐकुनी खिन्न मनी स्वामी सुत.
स्वामी दर्शन घेतल्या विनतोन सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. हा समर्थाचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणिले. पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी गातली. सद्गदित अंतकरणी चरण क्षाळिले नयनाश्रुनी देहबाण गेला विसरोनी स्वामी पदी सुखावला. बाळ चुकले मातेशी ते भेटले बहुत दिवशी मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहोनी आनंदले समर्थमणी कर फिरवला मुखावरुनी हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीताती. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुताची हे करणी योग्य नसेची सर्वता. बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया. परकी आणि निजसूत समान लेखिती जे सत्य जे सर्वांसी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण होय. आता खडावा काढूनी मग नाचावे त्वा भजनी ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहोनिया ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगारा बाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्यांच्या मनी जाच तसे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते. म्हणे कृपा करोनी सुता ते आणावे या ठाया कृपा दृष्टी पाहोनी आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन सलतसे. सेवेकरी परतोनी आले समर्था ते व्रत कथिले आणिक दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जाओनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितोण आला अक्कलकोटा जीवित परवान केली.
आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत त्यांचे जे शिष्य होत त्यांसी झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बसले स्नान करोनी परी गंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन न पडे काकूबाईसी पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करिता कांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. अशोक मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्था ते. सूत आपला भक्त सोनी अकाली पावला का मरण मग स्मरती जे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलली तेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढून वळीच मगनेला. पुत्र शोक करोनी दुःख करी रात्रंदिन समर्थ तिचे समाधान परोपरी करिताती. नर जन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उंच नीच भगवंती असे नाही निश्चिती ज्यांची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ देण्याची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एक येवसरी पुसती सेवेकरी समता ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात. श्रोते होऊन या सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला जय जय आजी परम मंगला. विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पांखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवणी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळेल त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्यांचे शरीरीय समाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी यासी अमृतदृष्टीने पाहोनी करोनी. जी स्वामी बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घाले असी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील.
केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य, मग समर्थाजवळ येत घेऊन या दादांसी. समर्थे व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळा हे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे वर्जावे आपण सर्वांते. समर्थ तियेसी बोलले त्यात तुमचे काय गेले, आम्हासी जे दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले के जे प्रति, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी, शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊनी सत्वरी श्री सानिध्याले, टाळ करी तेव्हा दादा घेऊनी तुंबरी भजन करीत आनंदे. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चे लाणुनी सत्वरी धरा म्हणती, त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञान सविता ज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला देह भानही विसरला, स्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दसकली चित्ती, म्हणे समर्थे दादांप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता, दादाची आश्री ठेविता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी, गोसावी बनवून टाकीला आपण मारून तुकेची पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला, म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ नाना, अपशब्द बोलत बाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थे पाठविता भिक्षेशी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थाच्या चरणावरी करुणा बाकी, पदर पसरी विणवितसे नाना परी शोक करी अपार. समर्थासी हसू आले अधिकच कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता, वश म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी ही करणी लोक पावाद कारण. भिक्षांना आपण सेवावे हे नव्हेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी. पुत्राचे कोण वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन भजनी रंगला. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली.
कलियुगी दिवसेंदिवस वाढले स्वामी महिमा विशेष ऐसे बोलले स्वामी दास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे व्रत बनले असे संकलित केला नाही विस्तार येत सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसे चिदादा बुवा सत्य भुवरी जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.